या शहराला काय झालंय? कुठे राख आहे तर कुठे धूरच धूर. का कोणी काहीच बोलत नाही? निमूटपणे धूर का सहन करतो? सहनशक्तीचा आता कडेलोट झालाय. विझवा सिगारेट विडी पेटली असेल जिथं, सार्वजनिक जागी सिगारेट विडी ओढायची मनाई आहे. उल्लंघन झाल्यास होईल दंड. धूम्रपान करू नका, करू देऊ नका. धूम्रपान ठरेल महाग. आनंद कोणाला नको असतो, पण कोणत्या किमतीला? धूम्रपान महाग ठरतं. धूम्रपान तुमच्यासाठी हानिकारक आहे आणि तुमच्या प्रियजनांसाठीही. धूम्रपान महाग ठरेल.
येथे यानंतर ऑर्डर देण्याकरिता उमेश भगत येईल. चल उमेश. एक साथ विश्राम, एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा, द्राविड उच्चल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चल जलति तरंगा, तव शुभ नावे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जन गण मंगलदायक. जय है भारत भाग्य विधाता, जय है, जय है, जय है, जय 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 है. देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविध देणे नसलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांची बायकोने पात्र म्हणले म्हणून मी सर्व प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वृद्धजनांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाची योजना मागे. माझा देश आणि माझे बांधव यांच्याशी विचार करण्याची मी प्रयत्न करत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी या राष्ट्रामध्ये वाक्य समावले आहे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. नमस्ते 1 2 3. फिर से नमस्ते 1 2 3. विश्राम. हा, गुड मॉर्निंग. सिट डाऊन. हा बघा मुलांनो, प्रत्येकाला आपापल्या जीवनात काहीतरी बनावंसं वाटते. आपल्या जीवनात बना वाटते की नाही काही? तर गौरव, तुला काय बना वाटते? इंजिनियर. इंजिनियर. काय बना वाटते? इंजिनियर. तुला चेतन? मला डॉक्टर. उभं राहून सांग, काय बना वाटते? डॉक्टर. उमेश, तुला? मला पोलीस. शाबास. पोलीस आहे की नाही? बस, पोलीस का बरं बना वाटते? कारण ते देशाची सेवा करतात. हा, बस खाली उमेश. आपल्या देशाचा एक संरक्षणाच्या दृष्टीने कणा आहे की नाही? पोलिसामुळं आपल्या देशात शांतता नांदते, आहे की नाही? प्रत्येक गावात काही ना काही झालं तर काय, पोलीसच आपले संरक्षण करतात. शांत झोपतो आपण. कशामुळे शांत झोपतो आपण? म्हणून आज या पोलिसांबद्दल आपण एक कविता पाहणार आहोत. पोलिसांबद्दल आपण माहिती पाहूया. एक आता मी तुम्हाला पोलिसांबद्दल एक छोटीशी कविता म्हणून दाखवणार आहोत. तर ते तुम्ही ऐका. रात्र रात्र जागुनी नोकरी करतो पोलीस, अशांत अशा शहराला शांत करतो पोलीस, परिवारापासून दूर राहुनी दुरावास होतो पोलीस, माय मातेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर पोलीस. पहा, या पोलिसांचं, या पोलीस खात्याची किती आपल्या देशाला गरज आहे, किती आपल्याला संरक्षणाच्या दृष्टीने महत्व आहे, ते या कवितेतून कवीने सांगितलेले आहे. आज समाजाला पोलिसांची अत्यंत गरज आहे, कारण त्यांच्यामुळे आपल्या देशामध्ये शांतता नांदते. बरोबर आहे का नाही? आपल्या देशामध्ये शांतता कशामुळे नांदते? पण आपण पोलिसांना पाहिजे तशी इज्जत देत नाही. देतो का? पण आपण द्यायला पाहिजे.
आज आपण चोर पोलीस खेळायचं. पण कसं खेळणार? सांगतो कसं खेळायचं ते. तुम्ही चौघ चोर आणि आम्ही चौघ पोलीस. ठीक आहे? चला घ्या आता भात खा. अरे वा, अरे वा. मन्या बोलू म्या. का रे लेका, आपण कधी 7वीत गेलो आणि कधी लहानाचं मोठं झालो काही समजलंच नाही रे. तू तर मोठं झाला, आम्ही तर लहानच आहो, नाही का राहू? हो लेका, आपण जर मोठं झालं तर आपल्याला बाहेरगावी टाकतात शिकायला. हो का, मा बाप तर म्हणते मामाच्या गावाला टाकते तुले. किती दूर आहे बे तुझ्या मामाचं गाव, गमणार का तुले तिथं? हो का, एवढे चांगले मित्र सोडून कोणाला गमते का? बरोबर आहे, बरोबर आहे. हो लेका, आपण एकमेकांना कधीच सोडून नाही जायचं. हो का, जे आपल्याला सोडून गेलं त्याच्या संग कधीच बोलायचं नाही. हो बरोबर आहे, बरोबर आहे. आपण उद्या काय करू, उमेदची टीसी काढू, हॉस्टेलमध्ये टाकून देऊ त्याला. नाही बापा, काय इकडून येणं जाणं होते ना. नाही, तिथं हॉस्टेलला सर्व सोयी आहेत आता. काय बाई, आपल्या खर्च नाही. बिमार काही पडलं तर काय करा, कोण पायन प्यायले. हॉस्टेलात काय एवढं एकाच रंगाचं खाणं असते का? लय रंगाचं राहते. ते बाबू आला आता, त्याला सांगा. आला का? हो, कुठे शिकतो म्हणा त्याले. इथं राहतं का तिकडे जातो म्हणा. पण मला तर वाटते बाबा इकडच शिकू द्या. काय गोष्टी चालू आहे? अरे त्यासाठी वय ना, तुझी तब्येत चांगली राहिली पाहिजे. हॉस्टेलमध्ये टाकायचं आहे तुला. त्या बाबा म्हणते हॉस्टेल मध्येच टाकतो म्हणते. मला नाही जायचंय हॉस्टेलात. काय आता काय म्हणते सांगा. आता कुठं ठेवताय आता इलाज करून? अरे पोलीस बनवायचं आहे तुला. पोलीस बनायचं नाही का? जा बाबा, दुखाचे दिवस काढावा आधी, मग सुखाचे येते. हो नाही, मला माझे मित्र सोडून गमणार आहे का? अरे करावंच लागत असते आपल्या सुखासाठी. आपल्या सुखासाठी करत नाही तर मग काय करत रावा गरिबीतनी.
तुम्ही आता धोका दिला यार. आता पोलीस कोण बनणार? आम्ही सगळे तर चोरच आहो. नाही रे, असं नको म्हणू रे. याला बाई झिंगिनांग चिकिनांग झिंगिनांग चिकिनांग दादा. गावून आला तसा बाई घरी राहायचंच नाही पोरग. मान्या, ते बघा उम्या. काय उम्या, कधी आला गाऊ? आता चाललो रे. तुम्ही कसे आहात? आम्ही सगळे तर मजेतच आहे. तू सांग. सांगायचं काय, आधी खेळायचं. पण काय खेळायचं? काय म्हणजे चोर पोलीस खेळायचं. पण आज आम्ही दोघच पडणार. म्हणे चोर आणि मी पोलीस. ठीक आहे ठीक आहे. कमान उम्या, कमान मान्या. अरे उम्या, तू या धावण्याच्या नादात एक दिवस जीव घेशील का तुम्हाला? अरे चाल, दोस्ताना आहे तेवढा तर निभावाच लागेल ना तुला. चल घरी जाऊ आता. चल. करतो जेवण. काय बाई पोरग आहे, जेवत पण नाही. नाही उम्या, तुला आठवते का
तुझ्यासाठी रूम पाहतो म्हटलं. जाऊ लवकर ये. हो ठीक आहे ना, येतो मग मी. काय काकू रूम पाहिजे होती. रूम गिम काही नाही. ते मनोहर काका सांगत होते. काय नाही. ठीक आहे मग. अरे बरं इकडे इकडे. काय करतो तू? पोलीस भरती चालू आहे काकू. कोण्या गावात आहे? मी आपल्या तालुक्यातलाच फोगातचा. हो का? 1000 रुपये भाडं आहे. सोन्याबरोबर राहा लागल. महिन्याच्या महिन्याला भाडं द्यावं लागल. ऍडव्हान्स लागेल भाऊ. बर किती द्या लागेल ऍडव्हान्स? 1000 रुपये. 1000 रुपये ऍडव्हान्स. आणि ते सोन्याबरोबर राहा लागल. आणि ते सोन्या कोण आहे? मुलगा आहे का माणूस आहे? नाही माणूस आहे. ठीक आहे ना काकू. सोन्या इकडे ये. या रूम दाखवून दे बरं. हे आपली रूम.
ए सोनू, झोपू दे ना बे. सोनू जा ना बे, झोपू दे ना. ए उठ ना. ए सोनू, 6 वाजले, उठ. अरे उठ ना सोनू, उठ उठ उठ. ए सोनू, काय होतं? ऐक ना यार. अरे आज मला पोलीस भरतीचे क्लास लावायला जायचे रे सोनू. एवढ्याशा गोष्टीला तू माझं स्वप्न भंग केलं यार. काय लेका, ठीक आहे जाऊ 11 वाजता. पक्का? 11 वाजता जाऊ. ठीक आहे. चाल झोपू दे आता. सर आहेत का? बाहेर गेले आताच. कधी येणार? सर येतील आता. क्लास लावायचे होते का? हो, क्लास लावायचे होते. छाती भरते का तुझी? घरूनच मुजून आलो. चल रे तू. बोलायचं होतं सर. ठीक आहे चल. बोला. सर ऍडमिशन करायचं होतं सर. कोणत्या बॅचला यायचं होतं? किती बॅचेस आहेत सर आपल्या? आपल्याकडे 3 बॅच आहेत. सकाळी 7 ते 9 आहे, दुसरी 9 ते 11 आहे आणि तिसरी 3 ते 5. सर 9च्या बॅचला करायचं होतं सर. सकाळी 7 ला नाही जमणार का? नाही नाही सर, सकाळी मी हराशीवर जातो सर. म्हणजे भाजीपाला विकायला. हां. भाजीपाला. सकाळी 7च्या बॅचले पोरं कमी आहेत त्याच्यामुळे म्हटलं. हो का सर? पण ऍडजस्ट होणार नाही सर, कारण सकाळीच हराशीवर जावं लागते. हां. त्याच्यानंतर मग थोडस काम केल्याच्या नंतर मग 9 वाजता मी फ्री होतो. मग 12च्या नंतर परत सर मी ते परत तिकडे जायचं. बरं ठीक आहे ना, काही हरकत नाही. 9च्या बॅचले आले तर चालेल, पण आपल्या काही कंडिशन आहेत ना. म्हणजे 5 वाजता तुम्हाला ग्राउंडवर यावंच लागेल. हो ना सर. रोज. पण दर रविवारचा साप्ताहिक पेपर राहतो, त्या पेपरले तुम्हाला यावं लागेल. ठीक आहे ना सर, येणार सर. ठीक आहे तर हो सर. उद्यापासून या मग. हो. ठीक आहे मग. हो ठीक आहे सर, येतो सर मी या उद्या. मग.
भरोशावर ते जगत नाही, त्यांच्या भरोशावर आपण जगतो. आईवडिलांनी जे कष्ट केले ते कष्ट तुम्ही करू नये, प्रत्येकाच्या आईवडिलाले हेच वाटते. म्हणून त्यांची जाणीव ठेवून त्यानुसारच अभ्यास करायचा. मन बाहेर ठेवायचं आणि शरीर इथं. काही काही मुलं ज्यांना कमी मार्क आहेत फक्त शरीराने इथे येतात, मन त्यांचं बाहेर भटकत राहते. कोणत्याही गोष्टीचे यश प्राप्त करायचे असेल तर फक्त अभ्यास आणि ग्राउंड याच्या पलीकडे काहीही नको. अपनी महकी तुम अपनी महकी महकी बरी तुला कम कर दो पोलीस बनून या गे. हो येऊ नक्की काय बनतो पोलीस माय बापाने दूर आला तुझ्या गावाला तिथे जाऊन काय तुम्हाला माहित आहे. काय राजा काय म्हणतो काय बंद रे ते पोरग पोलीस राजा काही बोलता राजा मेहनत करते काय मेहनत करून काहीतरी बना गावात काय कोणी आहे.
उद्या ज्यांचा ज्यांचाही महिना भरल त्यांनी 300 रुपये जमा करायचे. सर्वांनी न विसरता आणावे. हा. हॅलो बाबा, क्लासची फी भरायची होती. 5,000 रुपये पाहिजे होते अर्जंट, नाही तर माझा क्लास बंद होणार. हॅलो जानू, उद्या आपल्याला फिरायला जायचं आहे, तू तयारी करून ठेवशील. का रे, खोटा कशाला बोलला तू? आई वडिलांना इके कशाला मागितले? सरांनी तर 300 रुपये म्हटलं हो तुला. 2,000 कशाला मागितले तू? आई वडिलांचं रक्त पितोस का तू? तुला काय करायचं रे? हा माझा प्रॉब्लेम आहे, मी बघीन. तुला काय घेणं देणं? मारनं, मार, आणखी मार, मारनं, मार. सोड रे सोड. अरे तू करशीलच काय? करशील काय तू दुसरं? आई वडील राब राब राबतात तुझे, किती कष्ट करतात तुझ्यासाठी. या ठिकाणी पाठवलं तुला, कशाला पाठवलं? माझा मुलगा शिकणार, माझा मुलगा पोलीस होणार, माझा मुलगा नोकरीवर लागणार, या आशेने ते कष्ट करतात. आणि तू अशा फालतूच्या कामासाठी तू आई वडिलांना फसवत आहेस. तू फसवत आहेस तुझ्या आई वडिलांना नाही, तुझ्या स्वतःला फसवत आहेस. सॉरी यार, माझी गलती झाली.
पास मार्क मिळालेले आहेत. मागच्या महिन्यात पेपरमध्ये मार्क तुम्हाला कमी मिळाले. जर अशीच प्रगती राहिली तर पोलीस बनणे अशक्य होईल. जर अशीच प्रगती राहिली तर तू आयुष्यात कधीच पोलीस होणं शक्य नाही. शक्य नाही म्हणजे शक्य नाही. ध्यानात ठेव, समजलं? ध्यास तुझा, विश्वास तुझा, ही जिद्द तुझी, हा श्वास तुझा. अंधार जरी जीवनात तुझ्या, कर स्वप्न तुझे साकार तू कर. तू पोलीस बन, तू मेहनत कर, तू मेहनत कर, तू पोलीस बन. अडचण ही जरी ध्येयात तुझ्या, कमी तुझ्यातल्या तू पूर्णही कर. बन खंबीर बन ध्येयाशी तुझ्या, तू जिद्द तुझी पूर्णही कर. बन पोलीस बन, तू मेहनत कर, तू मेहनत कर, तू पोलीस बन. तू पोलीस बन, बन पोलीस बन, तू मेहनत कर, तू पोलीस बन.